तर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेवर साहित्यिकांना काय वाटतंय या संदर्भात जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी। आज कौतिकराव ठाले पाटलांनी अशीही भूमिका मांडली की चालता फिरता येणारा अध्यक्ष असावा। काय म्हणणं याबाबत पटतंय का लोकांना आपण जाणून घेऊयात। नारळीकरांसारखा अध्यक्ष मिळाल्यानंतर खरं तर आनंद व्यक्त केला गेला होता, पण आज जे काही बघायला मिळालं ते अत्यंत दुर्दैवी होतं अशी भावना व्यक्त केली जाते। तुमचं काय म्हणणं आहे? ठाले पाटलांची भूमिका तुम्हाला पटते का? नाही, ठाले पाटलांची भूमिका चुकीची आहे। एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवड करत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतो? त्याचं वय, त्याचं गाव, की त्याचे कॉन्ट्रीब्युशन। मला वाटतं की त्याने आयुष्यभर केलेलं जे काम असतं त्याचा सन्मान म्हणून त्याला अध्यक्षपद असतं। वयाचा विचार कोण करते इथे? आणि मराठी साहित्याला एक अशी परंपराच आहे, बहुतेक अध्यक्ष 60-70च्या पुढचे आहेत। त्यामुळे वयाचा मुद्दा उपस्थित करणं हे गैरवाजवी आहे आणि तो तसा उपस्थित करायचा असेल तर तो ठाले पाटलांना पण लागू पडतो। नारळीकरांचं न येणं हे यासाठी कारणीभूत ठरलंय असं वाटतं का तुम्हाला? कारण अध्यक्षांचं भाषण हे त्यातलं मला असं वाटतं की नारळीकरांचं न येणं जर शारीरिक व्याधी असेल तर मनुष्य काय करणार, आणि त्यामुळं मला त्याच्यात काही वैषम्य वाटलं नाही। पण ही गोष्ट ठाले पाटलांची मला मान्य आहे की तरुणपणामध्ये कॅच देम यंग, तरुण असतानाच त्यांना अध्यक्ष करा, ही भूमिका चांगली आहे। आणि पूर्वीचा जर विचार केला तर नाशी फडके, आचार्य यात्रे हे सगळे तेव्हाचे लेखक 55च्या आधी अध्यक्ष झालेले आहेत। आतासारखे 60-70पर्यंत थांबत नव्हते। दोघांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात। आणखीनही काही लोकांचे काय मत आहेत जाणून घेऊयात। तुम्हाला काय वाटतंय, कोणाला म्हणजे ही जी भूमिका आहे की ज्येष्ठ जे असतील, ज्यांना चालता फिरता येत नाही अशा लोकांना संमेलन अध्यक्षपदी नेमलं जाऊ नये, निवड करताना याचा विचार करावा? याबद्दल दोन्ही बाजूंनी मतं आहेत आणि दोन्ही योग्य पण असतील। पण मला असं वाटतं की नारळीकरांची तब्येत तेवढीशी चांगली नाही हे माहीत असूनही अतिशय मेहनत घेऊन ह्या संमेलनाचं आयोजन झालं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। झालं ही मोठी गोष्ट आहे, पण एक दुर्दैवी चित्र या सगळ्या मंडपामध्ये बघायला मिळालं की अध्यक्षांचं भाषण जे खरं तर संमेलनाच्या संपूर्ण सोहळ्यामधला महत्त्वाचा भाग मानला जातो, त्याच वेळेला संपूर्ण मंडप हा रिकामा पडलेला बघायला मिळत होता। आणि त्यामुळे कुठेतरी ही भूमिका जी ठाले पाटलांनी मांडलेली आहे त्याच्यावरती आता चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, नाशिक। आणि याच कौतिकराव ठाले पाटील यांच्या भूमिकेबद्दल कवी किशोर कदम यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। स्वतः ते आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेत। किशोर दादा, आपण पाहतोय की साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एक महत्त्वाची भूमिका खरं तर आपल्याला म्हणता येईल मांडलेली आहे। ते म्हणजे संमेलनाचा अध्यक्ष जो आहे तो यापुढच्या काळामध्ये हिंडता फिरता किमान असावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। आज संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर उपस्थित राहू शकले नाही, त्यावरनं त्यांनी भूमिका मांडली। आपल्याला काय वाटतं? जयंतराव नारळीकर हे खूप जागतिक आपले मराठीचे सायंटिस्ट आहेत, साहित्यिक आहेत, हे मान्यच आहे। पण मराठी साहित्य संमेलन जेव्हाही होतं तेव्हा काहीतरी राजकारण होऊन काहीतरी नाव आणलं जातं। आणि आता ठाले पाटलांनी जी भूमिका मांडली आहे तर मला ऍक्च्युली त्यांची भूमिका खरं तर 99% बरोबर वाटते की राजकारण करण्यासाठी म्हणून उगाच कोणाचं तरी नाव आणू नका तुम्ही। त्यांच्याबद्दल मोठेपण वाटतं, त्यांचं वाटलेलंच आहे। जागतिक लेवलचे ते सायंटिस्ट आहेत, त्यांनी मराठीमध्ये सायन्स फिक्शन खूप चांगल्या पद्धतीने आणि आपल्या लोकांना इन्फ्युज केलेला आहे। आपण सगळे खूपच आदर करतो। ते मराठी साहित्य संमेलनामध्ये जे राजकारण होतं ना ते अतिशय घृणास्पद आहे। आणि मला असं वाटतं की हे जुन्या लोकांच्या खांद्यावर पाय ठेवून ते नव्या लोकांपर्यंत पोचलेलं आहे। फक्त जुन्यांमध्ये चाललेलं नाही, हे आत्ताही चाललेलं आहे। आणि उद्या आत्ताचा साहित्यिक म्हातारा होईल ना तेव्हाही हे चालत राहील, इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे मराठी साहित्यामध्ये। आणि मराठी भाषा आपण अभिजात म्हणून करण्यासाठी करतो आहोत, आणि अभिजात आहे ती, याचं भान कोणाला आहे? बरोबर, याचं भान कोणालाच नाही आहे।
खरंय. वर्षानुवर्ष ग्रुपिझम होत आलेलं किशोर आहे दादा, आणि जातीच्या यातनं एक होत महत्वाचा आलेला मुद्दा तो म्हणजे कौतिकराव ठाले पाटलांनी केलेलं जे विधान आहे किंवा त्यांचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त तरुण इकडे आकर्षित होऊ शकतात संमेलनाला, तर त्यासाठी त्यांनी हे विधान केलं. पण याच्यातनं काही नाही 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 नाही. मला असं म्हणायचं आहे की एकंदर साहित्य संमेलनाचाच वेगळ्या पद्धतीने विचार व्हायला पाहिजे. हम्म, एकंदर साहित्य संमेलनाचाच विचार वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे अध्यक्षांच्या निवडीपासूनच त्याची सुरुवात व्हायला हवी का? आहेत आणि ते नेहमी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे साहित्य पसरवण्यासाठी वगैरे, पण प्रत्येक जण सोयीची भूमिका घेत असतो आणि मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलनासाठी वेगळा विचार व्हायला पाहिजे काहीतरी, आणि त्याच्यासाठी आय डोंट नो, मला माहिती नाही या सगळ्या सिनारिओ मध्ये काय करता येईल. बर, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. किशोर कदम आपल्यासोबत होते आणि या सगळ्यातनं कौतिकराव ठाले पाटील यांनी मांडलेली जी भूमिका आहे ती आपल्याला पटत असल्याचं त्यांनी म्हणलंय, कारण जेणेकरून साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या वेळेला नेमके वाद उद्भवतात आणि त्यामध्ये काहीतरी राजकारण केलं जातं, तर हे न होता जे साहित्य निर्माण झालेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा एक आनंदोत्सव असला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. कवयित्री नीरजा सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. नीरजा, आपल्याला आपण पाहतोय की साहित्य संमेलन आजपासून सुरू झालं आणि त्यात नेमके संमेलनाचे अध्यक्षच उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर जयंत नारळीकर हे खूप ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी विज्ञान आधारित अनेक पुस्तकं लिहिली आहेत जेणेकरून नवीन पिढीला विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल वगैरे वगैरे. मात्र हे सगळं असताना आज ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहू न शकल्यानं हा वाद सुरू झालाय आणि कौतिकराव ठाले पाटील असं म्हणतायत की यापुढच्या काळामध्ये किमान अध्यक्ष हा हिंडता फिरता असावा, जेणेकरून संमेलन आणि एकूणच त्या अनुषंगाने होणारे कार्यक्रम यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, व्यत्यय येणार नाही. आपल्याला काय वाटतं? नमस्कार. जयंत नारळीकरांसारखं आता आपण म्हटलं की एक विज्ञान लेखक आणि तरुणाईला मला वाटतं विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा लेखक ह्या संमेलनाचे अध्यक्ष झाले होते आणि खरोखरच ती अत्यंत चांगली गोष्ट होती. खरं तरी आधी हवं होतं असं मला वाटतं, पण उशिरा का होईना ते अध्यक्ष झाले आणि हे अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा मला वाटतं त्यांची संमेलनात हजर राहण्याची तयारी असावी, त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं असेल. आणि आता करोनामुळे संमेलन जवळजवळ वर्षभरानं लांबणीवर पडलेलं आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीमध्ये काही चढ उतार झालेले असते आणि कदाचित मला असं वाटतं की तरुण असलेल्या माणसाची प्रकृती काही कारणाने बिघडू शकते. पण हे जे कौतिकराव म्हणाले आहेत की कमीत कमी अध्यक्ष हिंडता फिरता असावा, त्याच्या मागे कारण कदाचित हे असावं की आपल्याकडे अध्यक्षांना वर्षभर काम करायचं असतं अशी एक अपेक्षा असते. अध्यक्ष म्हणून निवडल्यानंतर त्यांना कार्यक्रम असतात किंवा एकूण साहित्य विश्वाला काही भरीव योगदान त्यांना द्यायचं असतं, त्याच्यासाठी हिंडता फिरता असावा असं कौतिकराव ठाले पाटलांनी म्हणावलं. ह्या मुद्द्यावर त्यांनी कदाचित असं म्हटलं असेल असं मला वाटतं. पण आपला जो प्रॉब्लेम जो आहे ना, तो मला वाटतं की योग्य वेळी वेगळ्या माणसांचा सन्मान करण्याची खरं तर गरज असते आणि तो आपण करत नाही, हा प्रॉब्लेम आहे. तो झाला असता तर कदाचित ही वेळ आली नसते. आपण जर संपूर्ण आता गेली काही वर्ष ही अध्यक्षपदाची निवडणूक थांबलेली आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं कदाचित आता ती लोक स्वतःहून निवडतात, त्यामुळे ज्या लोकांना आतापर्यंत ज्यांचा सन्मान व्हावा असं वाटतं, जे डिझर्व करतात आणि त्यांचा आतापर्यंत झाला नाही, तर बरोबर आहे. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की या सगळ्या संमेलनाध्यक्षपदी ज्या कवी किंवा लेखक यांची योग्यता असूनही त्यांना डावललं जातं आणि बऱ्याचदा वेगळी नावं पुढे येतात, असं अनेकदा होतं. मात्र संमेलन सुरू झालं कीच वाद उद्भवतात, त्याच्यात काहीतरी राजकारण आणलं जातं. पण या सगळ्यामध्ये अनेकांना असं वाटतंय, अनेक वाचकांना असं वाटतंय की जो मूळ उद्देश आहे संमेलनाचा तो कुठेतरी हरवत चाललाय का? आपल्याला काय वाटतं? हे होतंय. आता काय होते माहितीये, गेले काही वर्ष हे वाद काढले जात आहेत, तयार होत आहेत, चर्चा होत आहेत आणि आता आपल्या सोशल मीडियामुळे तर प्रत्येकाचे इगोज आहेत, आपण पाहतो आहोत. म्हणजे प्रत्येकाला कोणी यावं तिथे, कोण अध्यक्ष असावा, कोण उद्घाटक असावा, हे सुद्धा आता सोशल मीडियातली लोक ठरवायला लागली. काही विशिष्ट लोक ठरवायला लागलेत की कोणी तिथे उद्घाटक म्हणून यावं किंवा कोणी येऊ नये, हे आक्षेप घ्यायला लागलेले. हा इतका मला वाटतं काही हा इंटरफिअरन्स खूप वाढलेला आहे ह्या लोकांचा सगळ्यांचा आणि त्याच्यामुळे हे सगळे वाद कधी कधी निर्माण केले जातात, कधी कधी होतात.
आणि खरं तर संमेलन भरवणाऱ्या लोकांना कायम ते वाद न होता व्हावं असं नेहमी वाटत असतं, पण ते होत नाही. आणि त्याला कारण अनेक आहेत. अनेक म्हणजे हे केवळ त्याच्यामागे काही हे नाहीये की मी असं म्हणणार नाही की कोणाच्या काही राजकीय खेळी वगैरे आहे, पण त्याच्या अनेक कारण आहेत. प्रत्येकाला अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावर येणं म्हणजे महत्वाचं वाटत असतं आणि तिथे येण्यासाठी धडपडणारी माणसं मी खरंय. पाहिलेली आहेत मात्र आजूबाजूला. याचा कुठेही दुरुपयोग होऊ नये एवढीच अपेक्षा करूया. तुर्तास धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया साम टीव्हीकडे नोंदवली त्यासाठी.